हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी देवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी देवनिया तुळसी हार तुळसी हार गाते पितांबर तुळसी हार
कृष्ण हरी जय जय
नामे जन्म याच साठी देवा हे नामे
जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाये, सुख दुःखा नाही चाड आम्हा. अनेक सायास न करीन धरी आस, होईन उदास सर्व भावे. मोक्ष आम्हा घरी कामारिये दासी, होय सांगो ऐसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. समचरण सरोजम सांगणीलांबुदाभं, जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा
पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रभू परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अतिशय महत्वाचा अभंग आहे। या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंतासमोर प्रतिज्ञा सादर करतात। विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो उचित आणि तो म्हणजे असा की मागील अनेक वर्षापासून चालत असलेला हा राधा गोपालनाथ मंदिरामधील हा उत्सव आणि या वर्षी एरवीच्या मानाने थोड्याशा मर्यादित स्वरूपेमध्ये का होईना पण खंड न पडू देता तो सुद्धा भव्य प्रमाणात आहे। एरवी तर मगाशी मला महाराजांनी सांगितलं की अतिशय आपल्या भागातूनच नव्हे आपल्या पंचक्रोशीतूनच नव्हे तर अगदी पार परदेशातून सुद्धा भाविक या ठिकाणी मंदिरामध्ये येतात। पहा, एखाद्याची गोडी लागण्यासाठी त्या ठिकाणचं महात्म्य असावं लागतं आणि ते मूळचं महात्म्य या ठिकाणी आहे। आपल्या हातामध्ये फार वेळ कमी, अतिशय कमी वेळ असल्या कारणाने मी जास्त आता परिहार देत नाही किंवा जास्त बाहेर न जाता सरळ सरळ अभंगामध्ये प्रवेश करतो। या अभंगामधून महाराज सांगतात की देवाच्या समोर महाराज उभे राहून सांगतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, देवा मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन कशासाठी, तुझी चरण सेवा साधावया, आणि जन्म घेतल्यानंतर काय करीन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। देवा हे सगळं करत असताना ही जी तुझी सेवा मी करणार आहे ती सेवा कशी करणार आहे, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा महा। आणि मग हे सगळं आनंद प्राप्त होत असताना मनाच्यामध्ये निर्भरता प्राप्त झाली असताना अनेक सायास न करी न धरी आस होईन उदास सर्व भावे। आणि ही माझ्या जीवनाची अशी अवस्था एकदा का मला प्राप्त झाली त्या अवस्थेपर्यंत मी पोहोचलो, मग सगळं जग ज्या मोक्षाच्या पाठीमागे लागतं त्या मोक्षाच्या पाठीमागे आम्ही पळणार नाही, कारण मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, होय सांगू ऐसी तुका म्हणी, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी। अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे। अगदी अल्पशा वेळेमध्ये थोडं जेवढं भगवंत चिंतन स्फुरण करेल तेवढं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे। म्हणजे जर एखाद्या चरणाचा भावार्थ राहिला तरी असं म्हणायला नको की चिंतनच सोडवलं नाही, अभंगाचा भावार्थ सरळ सरळ झालेला आहे। विठाला विठाला पहा, अभंग अतिशय रसाळ आहे, अभंग अतिशय गोड आहे। या एकाच अभंगामध्ये भगवंतासमोर प्रतिज्ञाही व्यक्त केलेली आहे, अभंगामध्ये नामाचंही महत्व सांगितलेलं आहे, अभंगामध्ये संतांचंही महत्व सांगितलेलं आहे, म्हणून हा अभंग अतिशय महत्वाचा आहे। पहा, ज्या वेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संसारिक लोकांकडे लक्ष दिलं त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं काय, जगामध्ये अनेक प्रकारची लोक नाहीयेत, मग 3च प्रकारची लोक आहेत। आणि महाराजांनी त्याचं वर्णन केलं
प्रकाराचे दिन प्रकाराचे दिन तुका म्हणे केले जना प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. दादा याचा आवाज थोडासा असा मोकळा करणं, मला असं वाटतं की आवाज माझा दबल्यासारखं वाटतं. हॅलो, थोडं बाज दे मला जरा. तीन तुका म्हणे केले जन. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दृष्टीने जगामध्ये तीन प्रकारची लोक पाहिली. कोणती? एक तामसी आहे, दुसरा राजसी आहे आणि तिसरा सात्विकी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्यावेळी अवलोकन केलं त्यावेळी महाराजांच्या असं लक्षात आलं, तीन प्रकारची लोक आहेत आणि तीनही प्रकारच्या लोकांनी प्रतिज्ञा केलेल्या आहेत. पण फरक हा सांगितला, प्रत्येकाची प्रतिज्ञा वेगळी आहे. पहा, तामसी ज्या वेळेला प्रतिज्ञा करतो त्यावेळी जेव्हा जगाची अवज्ञा होते, राजसी ज्यावेळी प्रतिज्ञा करतो त्यावेळी जगाला आज्ञा मिळते, सुंदर. आणि ज्यावेळी सात्विक प्रतिज्ञा करतो त्यावेळी जगाला प्रज्ञा मिळते. विठाला महाराजांनी सगळी ऑलराऊंडर माणसं जमा करून ठेवलेली आहेत, काहीच कमी नाही. तामसी व्यक्तीने केलेल्या प्रतिज्ञेने जगाची अवज्ञा होते, राजसी व्यक्तीने केलेल्या प्रतिज्ञेमुळे जगाला आज्ञा मिळते आणि सात्विक व्यक्तीने केलेल्या प्रतिज्ञेमुळे जगाला प्रज्ञा मिळते. पहा, तामसी व्यक्तीच्या प्रतिज्ञेमुळे जगाला त्रास होतो, अवज्ञा होते. ज्या वेळेला अर्जुन भगवंत शेषशाही पहुडलेले आहेत आणि अर्जुन गेला भगवंताजवळ. अर्जुन गेला आणि भगवंताच्या चरणाजवळ जाऊन बसला. पण त्याच्याही आधी दुर्योधन तिथे जाऊन बसलेला. आता ही अवज्ञा कोण लोक करतात? तामसी, ज्यांच्या अंतःकरणामधून अजून सुद्धा मी गेलेला नसतो. दुर्योधन गेला आणि डोक्याजवळ जाऊन बसला. आता डोक्याजवळ जाऊन बसल्यामुळे भगवंताला माहिती होतं हा आलाय, पण सकाळी उठल्या उठल्या या दुर्जनाचं दर्शन नको म्हणून भगवंताने झोपण्याचं अजून सून घेतलं. आणि मग थोड्या वेळाने त्या ठिकाणी धर्मराज आले. धर्मराज आल्यानंतर भगवंत उठले आणि भगवंताने उठल्यानंतर सांगितलं, धर्मराज तुम्ही कसे? तेव्हा सहज तुमच्या दर्शनाला आलो. दुर्योधन सांगू लागला, देवा अरे किती तुझा कपटी स्वभाव आहे. धर्मराजाच्या आधी मी येऊन बसलो तरी सुद्धा मला विचारलं नाही. देवाने सांगितलं, असं नाही बाबा, मला जो समोर पहिला दिसला त्याला मी विचारलं. दुर्योधन म्हणतो, नाही देवा, तुझा स्वभावच मुळात कपटी आहे, उगाच नाही तुला जनाबाई शिव्या देत. भगवंताने सांगितलं, असं नाही रे बाबा, ही तुझी दृष्टी आहे, की तुझ्या दृष्टीने मी कपटी आहे. दुर्योधन सांगतो, नाही देवा, तू कपटी आहेस. भगवंताने दुर्योधनाला सांगितलं, बरं एक काम कर, आता ह्या द्वारकेमध्ये आहे मी, एक काम कर बा, द्वारकेमध्ये जा आणि एखादा सज्जन मनुष्य मला शोधून घेऊन ये. दुर्योधन गावामध्ये गेला. आता ज्याला मुळातच कावीळ झालेली आहे, त्याला किती सफेद कपडे असतील, पांढरे कपडे असतील, तरी ते पांढरे दिसतील का हो? काय दिसतील? त्याला सुद्धा ते पिवळेच दिसतात. तद अनुषंगाने दुर्योधनाच्या दृष्टीमध्येच भेद असल्या कारणाने त्याला जो जो भेटेल तो सगळी दुर्जनच दिसायची. शोधून शोधून शेवटी दुर्योधन भगवंताजवळ आला आणि सांगितलं, देवा अरे तू ज्या राज्यामध्ये आहेस त्या राज्यात सुद्धा एक सज्जन मनुष्य मला शोधून सापडेना, सगळी दुर्जन आहे. देवाने नंतर धर्मराजाला सांगितलं, धर्मराज एक काम करा, आता तुम्हीच आणि एखादा दुर्जन मनुष्य शोधतोय का, तुम्ही शोधून घेऊन या, सापडतो का? भगवंताने सांगितल्यानंतर धर्मराज गेले आणि धर्मराज गेल्यानंतर धर्मराजाने त्या द्वारकेमध्ये पाहायला सुरुवात केली. द्वारकेमध्ये
त्या धर्मराजाला शोधून सुद्धा एक दुर्जन सापडेना. दोघेही आले. दोघांनी सांगितलं, धर्मराजाने सांगितलं, देवा एक सुद्धा दुर्जन नाही, आणि दुर्योधनाने सांगितलं एक सुद्धा सज्जन नाही. आणि मग ज्यावेळी ही परिस्थिती पुढे युद्धाची आली, त्यावेळी युद्धाच्या वेळेला दुर्योधनाने सांगितलं, देवा तू ज्या पांडवांचा लाड करतोस ना, तू ज्या पांडवांवर प्रेम करतोस, त्या पांडवांना युद्ध केल्याशिवाय सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जागा मी युद्ध केल्याशिवाय देणार नाही. परिणाम काय झाला हो? दुर्योधनाच्या प्रतिज्ञेमुळे पांडवांना त्रास झाला. महाराज वर्णन करतात, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, आठवीती, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. दुर्योधनाने प्रतिज्ञा केली, देवा सुईच्या अग्रभागावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना युद्ध केल्याशिवाय देणार नाही. परिणामी पांडवांचा छळच केला. महाराज वर्णन करतात, पाहते पांडव अखंड वनवासे. कशामुळे? दुर्योधनाच्या प्रतिज्ञेमुळे. महाराज सांगतात, ही दुर्योधनाची म्हणजे तामसी लोकांची प्रतिज्ञा जगाला त्रास देण्यासाठीच असते. दुसरं सांगितलं, राजसी लोकांच्या प्रतिज्ञेमुळे जगाला आज्ञा मिळते. प्रसिद्ध उदाहरण आहे भीष्माचार्यांचं. भीष्माचार्यांनी वडिलांचं लग्न व्हावं म्हणून आजन्म ब्रह्मचर्य व्रत स्वीकारलं. काय झालं हो? पुढे जगाला त्यांच्यामुळे एक आज्ञा मिळाली. याच्याही पुढे महाराज वर्णन करून सांगतात, सात्विक लोकांच्या प्रतिज्ञेमुळे जगाचं कल्याणच होतं. नामदेवरायांनी कुठेतरी ऐकलं, थोडंसं ऐकू दे दादाला. नामदेवरायांनी कुठेतरी ऐकलं होतं की काय, अनंत पापराशी असणारा वाल्या कोळी, पण त्याने सुद्धा शतकोटी वाल्मिकी रामायण लिहिलं. वाल्या कोळीने शतकोटी रामायण लिहिलं. आणि म्हणून नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे गायीन भंग. आणि भगवंताने हे नामदेवरायांनी केलेली प्रतिज्ञा भगवंताला कळल्याबरोबर भगवंत धावत आले नामदेवरायाजवळ आणि नामदेवरायांना सांगू लागले, नामदेवा हे काय केलं तुम्ही? नामदेवराय सांगतात, देवा शतकोटी तुझे, माझे नाही बरं का, शतकोटी तुझे अभंग गाईल. देवाने विचारलं, बाबा खरी गोष्ट आहे, शतकोटी माझे अभंग गाशील, पण हे शक्य नाही का? कारण ज्यावेळी वाल्मिकीने रामायण लिहिलं, तयवेळी होती आयुष्याची वृद्धी, तयवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. बाबा ज्यावेळी वाल्मिकीने रामायण लिहिलं त्यावेळी आयुष्य भरपूर होतं. त्या मनाने आता आयुष्य किती आहे, फार कमी. अल्प आयुष्य मानव देहा, शतक नेले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय, भजना शिवरले ते पाहेगा. बाबा आता आयुष्य फार कमी आहे. नामदेवरायांनी सांगितलं, देवा पण तुझ्या भक्तांनी केलेली प्रतिज्ञा आता त्याची